सदर थाना क्षेत्र में पान ठेले में हुई चोरी की घटना का पुलिस ने पर्दाफाश कर आरोपी को गिरफ्तार किया है। फिरियादी के अनुसार उसने अपने पान ठेले के फ्रीजर में 1,50,000 नकद रखकर दुकान बंद की थी। अगले दिन सुबह उसने देखा कि नकद राशि और आईटीसी कंपनी की 30 सिगरेट पैकेट कुल मिलाकर 1,60,000 का माल चोरी हो चुका था। शिकायत के आधार पर सदर थाने में अपराध दर्ज किया गया है। तपास पथक ने गुप्त जानकारी के आधार पर आरोपी गौरव रवि भोयर उम्र 25 वर्ष को एमआईडीसी क्षेत्र से गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपी ने चोरी की बात कबूली। चोरी की गए सिगरेट पैकेट तथा घटना में उपयोग की गई बिना नंबर की एक्टिवा वाहन की जानकारी दी। जांच में पता चला कि ये एक्टिवा धंतोली थाना क्षेत्र से चोरी की गई थी। पूछताछ में आरोपी ने गिट्टी खदान और राणा प्रताप नगर क्षेत्र से अन्य एक्टिवा चोरी करने तथा सदर क्षेत्र से एटीएम फोड़ने के प्रयास की भी कबूली दी। वही फिरियादी द्वारा बताई गई 1,50,000 की नगद राशि बाद में उनके घर के कपाट में से ही मिली, जिसे पुलिस ने बरामद कर मामले में शामिल किया। पुलिस ने कुल 3,34,000 मूल्य का मुद्देमाल जब्त करते हुए प्रकरण का सफलतापूर्वक खुलासा किया है। सदर पोलीस स्टेशन मध्ये पाठीमागच्या महिन्यामध्ये एक बहरामजी टाउन या ठिकाणी करण यादव यांचा पानठेला होता। तो पानठेला रात्री अचानक पहाटेच्या सुमारास पाठीमागून कोणतरी फोडून पानठेल्यामधून सिगारेट्स आणि त्याची रोख रक्कम, मित्राकडून आलेली रक्कम होती, त्याने त्या पानठेल्यामध्ये ठेवली होती 1.5 लाख रुपये। असे एकूण 1,60,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी गेलेला होता। त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना पोलीस स्टेशनकडील डीबीचे पथक, पीएसआय घोगरे आणि त्यांची टीम, एसीपी मॅडम, डीसीपी सर आणि सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असताना काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले। त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पथकाने आरोपी निष्पन्न केला। आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्याचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आला। ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने पानठेला फोडल्याचा गुन्हा कबूल केला। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीने त्यावेळेस सिगारेट आणि रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा दाखल होता, परंतु यामध्ये आरोपीकडे कसून चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्या ठेल्यामधून फक्त त्याने सिगारेट आणि काही चिल्लर रक्कम चोरली होती। तर 1.5 लाख रुपयाच्या रकमेबद्दल जास्त तपशील त्याच्याकडे नव्हता, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा फिर्यादीला या समक्ष चौकशी करता बोलवलं। त्यास फिर्यादीला कसून चौकशी केली असता असं लक्षात आलं की जे फिर्यादीकडे त्याच्या मित्राने 1.5 लाख रुपये रक्कम ठेवण्यासाठी दिली होती, ती रक्कम फिर्यादीने त्या पानठेल्यामध्ये न ठेवता ती घरीच ठेवली होती, परंतु गैरसमजुतीने त्यांनी ती रक्कम पानठेल्यामध्ये ठेवली आहे असे समजून त्या 1.5 लाख रुपये किमतीचा रकमेसह सिगारेट चोरी गेल्याचा तक्रार दिली होती। तर संपूर्ण सिगारेट चोरी गेलेल्या सिगारेटचे मुद्देमाल तसेच एकूण 1.5 लाख रुपये रक्कम फिर्यादीकडून हस्तगत करून गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आले। यातील आरोपीचा आम्ही अधिक कसून तपास केला असता असं लक्षात आलं की आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यापूर्वी त्याचे गुन्हे दाखल नाहीत, परंतु त्याने जे काही इतर गुन्हे केले होते त्याच्यापैकी त्याने आम्हाला धंतोली पोलीस स्टेशन, त्याचबरोबर गिट्टी खदान पोलीस स्टेशन आणि गिट्टी खदान राणा प्रताप नगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या परिसरातून ऍक्टिवा वाहन चोरी केल्याचं आम्हाला त्याच्याकडून निदर्शन झाले। अधिक कसून केला तपास करून त्याने नंतर ते वाहन ज्या ठिकाणी घाण म्हणून त्याच्या मित्रांकडे ठेवली होती तिथून ते वाहन जप्त करण्यात आले। संबंधित वाहन चोरी संबंधाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्याप्रमाणे नंतर अजून कसून तपास केला असता त्याने काही ठिकाणून ज्या बॅटरीज असतात जनरेटरच्या त्या बॅटरी चोरल्याचं निदर्शन झालं। त्याप्रमाणे आम्ही खात्री केली असता त्याच्याकडून 3 बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संबंधाने सदर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारे आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पानठेल्यातील चोरीचा पूर्ण मुद्देमाल, त्याचबरोबर त्याने चोरी केलेल्या 3 मोटरसायकल आणि 3 बॅटरी असा एकूण मुद्देमाल आपण त्या आरोपीकडून जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये 3,34,000 रुपयाचा मुद्देमाल आहे तो जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला सहाय्यक आयुक्त श्रीमती मेश्राम मॅडम, पोलीस उपायुक्त श्री झा सर, त्याचबरोबर सीपी सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। याचा जो आरोपी आपण अटक केलेला आहे त्या आरोपीचं नाव गौरव रवी भोयर, राहणार सिमटाकळी, हिंगणा रोड, टी पॉइंट जवळ एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये राहतो। आणि या संपूर्ण तपास पथकामध्ये आपण जे कामगिरी केलेलं पथक आहे त्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक घोगरे साहेब आहेत, त्याचबरोबर पोलीस हवालदार आशिष भाळ, पोलीस हवालदार संदीप शेळके, पोलीस हवालदार निलेश लोंदे, पोलीस शिपाई आशिष जाधव, पोलीस शिपाई बालाजी गुट्टे व पोलीस शिपाई पंकज तिवारी अशा पोलीस स्टेशनकडे गुन्हे प्रकटीकरण कक्ष आहे, त्यांनी हा तपास कामगिरी पूर्ण केली आहे। इन बीसीएन न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।